नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. फ्रान्सनी एका इमामाला चक्क हद्दपार केलेला आहे. हा इमाम त्याचं नाव आहे मजबी. हा फ्रान्सच्या दक्षिण भागामधल्या एका छोट्याशा गावात राहत होता. तो जवळ-जवळ 38 वर्ष फ्रान्समध्ये राहिलेला आहे. आणि तेव्हापासून तिथे राहिलाय. त्याला 5 मुलं आहेत. ही 5ही मुलं जी आहेत ती फ्रान्सची नागरिक आहेत. परंतु या इमामाने कधी स्वतः नागरिकत्व घेतलेलं नव्हतं. तो ट्युनिशियामधून तिथे आलेला होता. ट्युनिशियामधून तिथे आला आणि एका मशिदीमध्ये इमाम म्हणून काम करत होता. तर असं काम करत असताना गेल्या 38 वर्षामध्ये ह्या माणसाला स्वतःला फ्रान्सची जी एकंदरीत समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये स्वतःला सामावून घेता आलेलं नाही, हे अगदी स्पष्ट आहे. अन्यथा फ्रान्स सरकारनी अशा पद्धतीचं पाऊल उचललंच नसतं. खुद्द मॅक्रॉन हे जे आहेत, तेही एक प्रकारे लिबरल समजले जातात आणि त्यांच्या सरकारनी हा निर्णय जर का घेतला असेल, तर या इमामांनी जरूर काहीतरी जबरदस्त काम केलेलं आहे, याची आपण खात्री बाळगू शकतो. तर ह्या इमामानी गाझामधली जी ॲक्शन सुरू झाली, त्या ॲक्शन सुरू झाल्यानंतर अनेक जण आपल्याला माहिती आहे युरोपभर आंदोलनं झाली आणि गाझामधलं सगळा इस्रायलनी कारवाई थांबवावी म्हणून अ, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे निघाले आणि काही प्रमाणामध्ये हिंसक दंगली झाल्या. या सगळ्यामध्ये जूनवरती आगपखड करण्यात आली आणि हा सर्व जो रोख आहे, तो जूनच्या दिशेने आपली जी आगपाखड आहे ती त्यांनी फिरवलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्येच हा इमाम सुद्धा सामील होता. त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्या व्हिडिओमध्ये तो स्वतः भाषण करतोय. या भाषणामध्ये त्यांनी जूनवरती तर आगपाखड केलीच, पण फ्रान्सचा जो राष्ट्रीय ध्वज आहे, त्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल त्यांनी अपमानकारक उद्गार काढले आणि त्यांनी असं म्हटलं, की हा सैतानाचा ध्वज आहे, सॅटॅनिक फ्लॅग असं त्यांनी वर्णन केल्यानंतर जी सहनशीलता आहे, त्या सहनशीलतेची मर्यादा संपली आणि त्यानंतर फ्रान्स सरकारने निर्णय घेतला, की हा जर का अशा पद्धतीची भाषणं करत असेल आणि वर उपर तो व्हिडिओ सर्वत्र प्रसृत करत असेल, तर आता ह्याला आवर्त घेण्याची गरज आहे. तर या सगळ्यामध्ये त्यांनी एक लक्षात घ्या, की त्यांनी काय-काय म्हटलं, की त्याला अ, त्याच्यावरती आरोप काय-काय ठेवण्यात आलेले आहेत, ते लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी फेब्रुवारीमध्ये अशा पद्धतीची ही ज्याला आपण म्हणतो धार्मिक व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानांमधून त्यांनी इस्लामची अशी एक प्रतिमा निर्माण केली तिकडे, की जी हिंसक आहे, इनटॉलरंट आहे, म्हणजे असंवेदनशील आणि दुसऱ्यांचा अनादर करणारी आहे, दुसऱ्या धर्मांचा. रिट्रोग्रेड आहे, म्हणजे मागे नेणारी आहे, संपूर्ण समाजाला मागे नेणारी आहे. अशा पद्धतीचं इस्लामचं वर्णन त्याच्या व्याख्यानांमधून झालेलं मिळालं आणि म्हणून फ्रेंच सरकारने त्याच्यावरती ॲक्शन घेतली, असं म्हटलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की हे सगळं जे इस्लामचं वर्णन हा इमाम करत होता, त्याच्यामुळे अन्य जे अ, तिथे राहणारे जे मुस्लिम आहेत, त्यांना चिथावणी दिल्यासारखी ही सगळी वक्तव्य होती आणि त्याच्यामध्ये दिसून येतं, की त्याला फ्रान्सची जी कल्चर आहे, त्याच्याबद्दल जरा सुद्धा आत्मीयता नाही. किंबहुना त्यांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनुद्गार काढले आणि शिवाय अ, जूनच्या विरुद्ध तणाव उभे राहतील अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. तसंच जिहादी रॅडिकलायझेशन म्हणजे तिथे जे इस्लामी लोक आहेत त्यांना कट्टर पंथाला न्यायचं आणि त्यांना जिहादसाठी प्रवृत्त करायचं, अशा हेतूनी ही सगळी व्याख्यानं दिली गेलेली होती, असं फ्रान्स सरकारचं म्हणणं आहे. तेव्हा ह्या ज्युईश हा जो इमाम आहे, त्यांनी जूनचा उल्लेख असा केला, की त्यांनी संपूर्ण पाश्चिमात्य जगाचं नुकसान केलेलं आहे. परंतु हे सगळं ज्यूंना असं असून सुद्धा ज्यूंना ही संस्कृती जर का टॉलरेट करत असेल, ज्यूंची कड घेत असेल,
तर मग ही जी सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे, तिचा विध्वंस केला पाहिजे, असं विधान त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं होतं. आता ही सगळी जी विधानं आहेत, की तुम्ही 38 वर्ष एका देशामध्ये राहता आणि 38 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या देशाच्या झेंड्याबद्दल अनुद्गार काढावेसे वाटतात. तिथले जे समाज आहे, त्या समाजावरती तुम्ही त्याचा विध्वंस होईल अशा पद्धतीचं म्हणजे संपूर्णपणे ती जी व्यवस्था आहे पाश्चिमात्य व्यवस्था, ही कोलमडून पडायला पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य करता आणि इथे उपस्थित असलेले जे इस्लामी लोक आहेत, त्यांना धार्मिक भावनांना त्यांच्या हात घालून, त्यांना चिथावणी करून, वक्तव्य करून जिहादसाठी प्रवृत्त करतात. असे ही सगळं जे वर्णन मजुबीचं केलेलं आहे, ह्या सगळ्या आरोपांमुळे फ्रान्स सरकारने त्याच्यावरती कारवाई करण्याचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतरचा गंमत अशी आहे, की फ्रान्स सरकारला फार काही वेळ लागला नाही. त्यांनी त्याला पहिल्यांदा ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर 12 तासाच्या आत त्याला हद्दपार करण्यात आलं. त्याला पुन्हा एकदा ट्युनिशियामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची ही जी जे कारवाई फ्रान्स सरकारने केली, त्याच्याबद्दल त्याचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. ही एक तुम्ही असं असतं, की तुम्ही एक गोष्ट जर का सहन केलीत, तर पुढची पायरी येत जाते. मला हे समजू शकत नाही, की तुम्हाला जर का ट्युनिशियामध्ये तुमचं राज्य आहे, तुमचा धर्म आहे, तिथे तुम्ही हे सगळे विचार प्रसारित करा. तुम्हाला फ्रान्समध्ये जाण्याची गरज काय आहे? तुम्हाला जर का ती संस्कृती पसंत नाही आणि तिचा विध्वंस करावासा वाटत असेल, तर याचाच अर्थ असा, की तुम्हाला त्या देशामध्ये थारा सुद्धा कसा द्यायचा? म्हणजेच कुऱ्हाड आपल्याच पायावर पाडून घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी यांचं स्वागत करावं, अशी अपेक्षा असेल, तर ती अपेक्षा चुकीची आहे. एक प्रकारे फ्रान्स सरकारने सांगितलं, की या सगळ्या प्रकारावरती आम्हाला स्पष्ट भूमिका घेण्याची गरज होती आणि तशी आम्ही घेतलेली आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे, की अशा प्रकारे इथून पुढे आम्ही चिथावणीखोर जर का वक्तव्य कोणी करत असेल आणि हिंसेला जर का बढावा देत असेल, तर त्याच्यावरती आम्हाला कारवाई करावी लागेल. ही एक स्पष्ट दिशा तयार झालेली आपल्याला दिसते. मित्रांनो, फ्रान्स हा एकच देश आहे असं नाहीये. इतरही युरोपियन देशांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण तुम्हाला दिसेल. हेच वातावरण तुम्हाला स्वीडनमध्ये दिसेल, डेन्मार्कमध्ये दिसेल, प्रत्यक्ष ब्रिटनमध्ये दिसेल, जर्मनीमध्ये दिसेल. या सगळीकडे पसरले. स्पेनमध्ये दिसतं आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये इस्लामी मूलतत्ववादी जी काही फॅक्टर्स आहेत, काही घटक आहेत, त्या घटकांनी एकंदरीतच युरोपियन जो समाज आहे, त्याला वेठीला धरलेला आहे, असं आपल्या लक्षात येतं. अगदी इटालीमध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या आपल्याला दिसतात, की अत्यंत कोवळ्या वयातल्या मुलींना पळवून द्यायचं, गँगरेप करायची आणि मग त्यांच्यावरती कारवाया झाल्या, की मग त्या कारवायांना प्रसिद्धी मिळते. पण मूळ जे कृत्य केलेलं आहे, त्याला मात्र प्रसिद्धी तिथली माध्यमं सुद्धा देत नाहीत. कारण ती सगळी माध्यमं जी आहेत, ती लिबरल आहेत. परंतु अशा घटना जेव्हा घडत जातील मित्रांनो, त्याच वेळेला ह्या लिबरलिझमचा जो बुरखा आहे, तो टराटरा फाडला जातोय. एक लक्षात घ्या, की तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा वक्तव्य करता आणि स्वतःवरती काही ना काही कारवाई ओढवून आणताय. ती ओढवून जसजशी तुम्ही आणत जाल तसतसा एक तर संपूर्ण लोकमत तयार झालेलं आहे युरोपभर, की अशा प्रकारे जे स्थलांतरण केलं गेलं आणि हे स्थलांतरित जे आम्ही स्वतःमध्ये एक्सेप्ट केले, त्यांचं स्वागत केलं, त्यांच्यासाठी काय केलं नाही या पाश्चिमात्य समाजाने. ती माणसं आली, त्यांची राहण्या-खाण्याची सोय झाली, त्यांना पैसा दिला गेला, त्यांना नोकरी-धंदा दिला गेला. तो मिळत नाही तोपर्यंत त्यांना पैसे दिले गेले. नवजात जर का बालक असेल, तर त्याच्या पालन-पोषणासाठी सरकारने पैसा उपलब्ध करून दिला. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर का कृतज्ञता नसेल त्या देशाबद्दल, तर मग काय म्हणायचं? मग तुम्हाला अजून सुद्धा तिथे जाऊन तुमचीच अरेरावी करायची असेल,
तर मग तुमच्या देशामध्ये तुम्ही शांत का बसलेले होतात? त्यांच्या त्यांच्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात का मला सांगा? इथे अशा तुम्ही कुठे बघितल्यात का? कुठल्याही मुस्लिम देशामध्ये अशा पद्धतीची रायट्स झालेली, दंगली झाल्या आहेत किंवा कोणी अशा पद्धतीची चिथावणी करून वक्तव्य दिली आहेत, लोक बाहेर आलेले आहेत. हे सगळं तिथे का होत नाही? कारण तिथे जो कोणी करेल त्याला कुठलीही संधी न देता, बचावाची संधी न देता थेट तुरुंगाची वाट दाखवली जाते आणि त्या तुरुंगातून तुम्ही सुटाल याची काहीही खात्री नसते. इथे या मजहबींना फ्रान्स सरकारने सांगितलंय, की तुम्हाला जर का वाटत असेल, तर तुम्ही ह्याच्यावरती अपील करा. परंतु ते अपील करणार कुठून? ते आता गेले ट्युनिशियामध्ये. म्हणजेच त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणाला तरी अपील तिकडे टाकावं लागेल आणि त्याच्यावरती विचार-विनिमय होईल. योग्य होऊ देत. कोर्टामधून सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायलाच पाहिजे. मला खात्री आहे, की फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने इतपत तयारी केलेली आहे, की जर का ही माणसं कोर्टात गेली, तर आपली कोर्टामध्ये सुद्धा केस टिकून राहील याची त्यांना खात्री असल्यामुळेच त्यांनी पुढचं पाऊल उचललेलं आहे. इथून पुढे हा जो काही सगळा अरेरावीचा प्रकार चाललेला आहे, त्याला त्यांनी 2 पावलं मागे यावं. आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या ज्या काही जीवनमूल्य आहेत, ती जीवनमूल्य तुम्ही फ्रेंच जनतेवरती लादायचा प्रयत्न करताय, त्याची सक्ती करायचा प्रयत्न करताय, बळजबरी करायचा प्रयत्न करताय. उलट आहे, तुम्ही ज्या देशामध्ये आलेले आहात आणि त्या देशांनी तुमच्यावरती काही बळजबरी केली आहे का? असं काही उदाहरण दिसत नाही. फ्रान्सनी तुम्हाला तुमच्या धर्माप्रमाणे राहण्याची मुभा सुद्धा दिलेली आहे. परंतु त्या मुभेचा अर्थ जर का तुम्ही अशा प्रकारे पाश्चिमात्य जे संस्कृती आहे आणि देश आहेत त्यांचाच विध्वंस झाला पाहिजे, असे विचार जर का मांडणार असाल आणि त्याच्या मागे शक्ती उभी करणार असाल, तर मात्र सहनशीलतेची मर्यादा संपते. अशाच पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत, त्या अन्य देशामध्ये जर का आज व्हायला लागल्या, तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्या कारवायांच्या मागे भरभक्कम जनमत उभं राहिलेलं आपल्याला 100% आता इथून पुढे दिसणार आहे. हा जो सगळा बागुलबुवा निर्माण केला, हे मुळात सगळं झालं कसं? एक-एक थिअरी कशा मांडत जातात बघा. थिअरी अशी आहे, की पाश्चिमात्य देशामध्ये जन्माचा जो दर आहे, तो दर घटलेला आहे. म्हणजे नवीन बालकं तेवढ्या प्रमाणामध्ये जन्माला येत नाहीत. मग तसं असल्यामुळे तिथे जी कामं आहेत, ती कामं करण्यासाठी त्यांना कामगार उपलब्ध नाहीत. मग कामगार उपलब्ध नाहीत म्हणून काय करा, तर बाहेरच्या देशामधून स्थलांतरण करून आणा. ते स्थलांतरण करून आणणारी जी माणसं आहेत, त्यांची कुठे काही प्राथमिक चौकशी तर केली की नाही तुम्ही? तुम्हाला ज्या पद्धतीचं काम त्यांनी करायला पाहिजे, जी नोकरी उपलब्ध आहे, त्याची काही वर्गवारी केली होती का? त्याच्यासाठी काही शैक्षणिक अर्हता तुम्ही मान्य केली होतीत का? त्या लोकांचा कुठे इंटरव्ह्यू घेतलात का? की बाबा तुम्हाला ही सगळी पाश्चिमात्य ज्या जीवनमूल्य आहेत, ती पसंत आहेत का? तुम्ही इथे राहू शकता का? ह्याची कुठे चौकशी झाली का? कुठेही चौकशी झाली नाही. आंधळेपणाने ही सगळी मंडळी आतमध्ये घेतली गेली आणि आता ती जर का उलटली असतील, तर दोष त्या मंडळींचा सुद्धा नाही. साप डसणारच. साप डसणार त्याच्यामध्ये काही नवल नाहीये. तो त्याचा स्वभाव आहे. तुम्ही तुमच्या अंगणामध्ये साप बाळगले, ही तुमची चूक आहे. हा निर्णय चुकीचा होता आणि या निर्णयाप्रत देशाला नेणारे जे लिबरल्स आहेत, त्या लिबरल्सनी संपूर्ण युरोपाचा कसा घात केलेला आहे, हे दिसून येते. जनता त्याच्या विरुद्ध आता राहते आहे आणि म्हणून सरकारला सुद्धा एक प्रकारचं आत्मिक बळ मिळालेलं आहे, की आपली जनता आपल्या सोबत आहे. ही भावना सरकारमध्ये असल्यामुळेच ते अशा पद्धतीची कारवाई करू शकले. मित्रांनो, एक वेळ अशी येणार आहे, की ह्या सर्व मंडळींना एकन एक म्हणजे तो मनुष्य उपयुक्त आहे का नाही हे न बघता सरसकट जर का त्यांचं डिपोर्टेशन करावं असं जर का ठरलं, तर काय क्रायसिस निर्माण होईल कल्पना करा. कारण ह्या सगळ्या मंडळींना आता पाश्चिमात्य देशामध्ये राहण्याची सवय झालेली आहे. त्या सगळ्या मुक्त वातावरणाची सवय झालेली आहे. भरपूर पैसा हातामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर का मायदेशी जायचं झालं,
तर त्या ट्युनिशियाचं जे जीवनमान आहे ते जीवनमान आणि फ्रान्स, जर्मनी किंवा स्पेन, डेन्मार्क, स्वीडन इथलं जीवनमान यांच्यामध्ये केवढा फरक आहे बघा. इथे तुम्हाला वाटेल ते शब्दामध्ये तुम्ही सरकारवर टीका करताय. ट्युनिशियात जाऊन तुम्ही टीका करू शकणार आहात का? तुम्ही नाही करू शकणार आहात टीका. आणि मग आता ते आयुष्य स्वीकारणं हे अत्यंत जड जाणार आहे. परंतु ह्याचा जो म्हणते ना, की कपाळ मोक्ष झाल्याशिवाय त्यांना जाग येत नाही. गाझाच्या बाबतीत तेच म्हणता येईल. संपूर्ण कपाळ मोक्षाची आज पाळी आलेली आहे. तेव्हा मग कुठे धावपळ सुरू झालेली आहे. पण त्याच्या आधी आपण 7 ऑक्टोबरला मुळात असा हल्ला केलाच कशाला? असं काय प्रोव्होकेशन होतं तुम्हाला, की तुम्हाला हा हल्ला करावा लागला? ह्याचं उत्तर नाही आणि ते लिबरल मीडिया जो आहे, तो कोणी त्याला विचारत सुद्धा नाही. असो, ते त्यांच्या मस्तीमध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये मशगूल असतील, पण जनतेने आपली वाट जरूर घेतलेली आहे. जर का राजकीय पुढाऱ्यांना निवडून यायचं असेल, तर त्यांना जनतेच्या मताप्रमाणे राज्यकारभार करावा लागणार आहे. ही वेळ जी आलेली आहे, ह्या सगळ्यामध्ये दीपस्तंभासारखा कोण उभा राहणार आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला लवकरच पुढे येईल, याची मला खात्री आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य सदैव सोबत असू द्या. धन्यवाद.